आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू सापडली का? अक्षरा, अक्षरा अगं ऐक की. अक्षरा अकी बघ, शांत हो. हा, एवढा राग डोक्यात घालून घेणं बरं नाही. जरा शांत हो. आज मी त्याला सोडणार नाहीये आणि तुम्ही प्लीज मध्ये पडू नका. अगं अगं अक्षरा, अक्षरा ऐक. अक्षरा अगं ऐक की. अक्षरा अगं ऐक की. अश्विन, शरू कुठे सांग. मला पूर्ण खात्री आहे की तूच तिला गायब केलेस आणि आता ह्यांच्या समोर तिला शोधण्याचं नाटक करतोयस. किती नीच असशील रे. अक्षरा काय बोलतेस तू? सुंदर सुंदर, अरे मी खरंच शरूला काही केलं नाहीये. तुला माहितीये ना माझं शरूवर किती प्रेम आहे. ते माझ्यावर विश्वास ठेव. अरे शरू सापडत नाहीये ना, याचा त्रास मलाही होतोय. ए, अजून एक खोटच बोलतोयस तू. किती सोजवळपणाचा आव आणशील रे. अरे माणसाला नाही, किमान देवाला तरी घाबर. अक्षरा मी शरू कुठे सांग. अक्षरा मी खरंच सांगतोय. हे बघ, तुझ्या इतकं मी देखील पॅनिक आहे. अगं शरूची काळजी मला देखील आहे. अक्षरा अगं काय करतेस तू हे? जाब विचारायचं ना, मग याला विचारा. यांनी कुठे ठेवलंय माझ्या बहिणीला विचारा नाही आला एकदा खडसावून. अक्षरा, शरू तुझी बहीण असती ना तरी माझी बायको पण आहे. अगं मी का करेन तिच्यासोबत असं? बायको आहे ना, मग वाटेल तसं वागशील तिच्याशी. अश्विन, मी तुला पुरती ओळखून हे लक्षात ठेव. अक्षरा, मी तिच्यासोबत वाटेल तसं वागत नाहीये. अगं विश्वास ठेव माझ्यावर. सुंदर, अरे विश्वास ठेव माझ्यावर. तुला माहिती ना माझं शरूवर किती प्रेम आहे ते. अहो, हा फसवतोय, हा खोटं बोलतोय. याला विचारा ना तुम्ही एकदा. ब्रो, माझ्यावर विश्वास ठेव. तुला माहिती ना मी शरूवर किती प्रेम करतो ते. हे बघ, अक्षराच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज आहे, त्यामुळे ती मला जज करतेय. अश्विन, तू गप्पा बसा. अक्षरा, पुरी शांत हो जरा. अगं आपण शोधू ना शर्वरीला. तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेयस? चल बघू इथनं. माझ्या बहिणीला जर काही झालं ना तर तू आहेस आणि मी आहे. तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तू संपला समज. अक्षरा, अक्षरा अगं नको रडूच एवढी. हा, हे बघ, अगं कशा पायी रडतीयस तू? पोलिसांना कंप्लेंट केली आहे ना वा आपण. अगं हे बघ, सापडेल शरू. हा, आता असं रडून तू किती त्रास करून घेणार आहे स्वतःला. शांत हो. अक्षरा अगं ऐक की. मला आता काही ऐकून घ्यायचं नाहीये. प्लीज मला आता एकटं सोडाल का? अक्षरा अगं प्लीज. सुंदर, अरे राहू दे तिला एकटीला. तिचा येळ घेऊ दे तिला. शांत होईल ती आणि मग बोल की तिच्याशी. सुंदर, आधी शर्वरीला शोधायला पाहिजे बघ आपण. वहिनीनं अक्षराला शब्द दिला होता शर्वरीला या घरात काही बी त्रास होणार नाही म्हणून. आणि वहिनीनं दिलेल्या वचनामुळेच शरूला आपल्या घरात पाठवलंय बघ अक्षराला. आता वहिनीनं दिलेला शब्द जपणं हे तुझं कर्तव्य आहे बघ.
हेल्प! कुणी आहे का? कोण आहात तुम्ही? मला मला का आणलंय तुम्ही इथे? मला का बांधलंय असं? प्लीज मला जाऊ द्या, प्लीज. कोण आहात तुम्ही? सांगा ना, मला का आणलंय इथे? हे बघा, माझी काही चूक झाली असेल ना तर मी हात जोडून माफी मागते, पाया पडते तुमच्या, पण प्लीज मला जाऊ द्या. तुम्हाला काही हवंय का? तुम्हाला पैसे हवेत का? प्लीज सांगा. काही नकोय मला. हे बघा, जोपर्यंत तुम्ही मला सोडत नाही ना, मी अन्नाचा एक कणही घेणार नाही. मला नकोय काही. नकोय मला काही. मला सोडा इथनं. प्लीज मला जाऊ द्या ना. हो, का तुम्ही मला इथे बांधून ठेवलंय? मी काय केलंय? मी त्रास दिलाय का तुम्हाला? ते सांगा मला. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज मला जाऊ द्या. तुम्ही जर मला आत्ताच्या आत्ता इथनं सोडलं नाही ना, तर मी एवढा आरडाओरडा करेन की कुणी ना कुणीतरी मला इथनं सोडवायला येईलच. अक्षरा, आय एम वॉर्निंग यू. सुंदर जसं सांगतोय ना तसं कर. सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, नाहीतर तुझी बहीण गेली म्हणून समज.